पुस्तकाच्या लेखिका सावित्री जगदाळे मॅडम, ज्यांनी ह्या ज्या साजरी कबरी आणि ज्या काकी आहेत ह्या पुस्तकातल्या, त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. तर ह्या पुस्तकाची जी ओळख आहे, जी सर्वात चांगली ओळख ज्या करून देऊ शकतात त्या म्हणजे त्या स्वतःच आहेत. तर मी सावित्री मॅमला विनंती करेल की आपण या पुस्तकाबद्दल आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. तर सगळ्यांचं विशेषतः कल्पना ताई आणि विजय सर यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझी 2 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केलीत. आणि आता मला इतका आनंद झालाय की म्हणजे खूप दिवसांनी असं छान वाटतंय. आणि खास कार्यक्रम केला पुस्तक प्रकाशनाचा. हा माझा तसा पहिलाच अनुभव असावा की प्रकाशकांनी एवढं लक्ष देऊन कार्यक्रम करणं. नाहीतर प्रकाशक पुस्तकं प्रकाशित करतात आणि लेखकाकडे देतात. तर ठीक म्हणजे खूप छान वाटलं. आणि तेही बालसाहित्याचं असून सुद्धा त्यांनी एवढं छान दखल घेतली. तर सगळ्यांचं खूप खूप आभार जे उपस्थित आहेत. आणि राजेंद्र माने सरांनी पण एवढ्या घाई गडबडीत असून सुद्धा त्यांनी खूप हे केलं, म्हणजे लगेच होकार दिला, तयारी दाखवली बोलायची वगैरे. राजेंद्र माने सरांचं आणि बाकीच्या सर्वांचंच खूप आभार मानते. तर मी पुस्तकाबद्दल सांगते. आता पुस्तक हे मांजराबद्दल आहे. मांजर आणि मला नेहमीच प्रश्न पडतो, हे मांजरं, कुत्री, मांजरी हे कसे जगतात? विशेषतः मांजर व्यवस्थित असतं, ते कुठेही जाऊन राहतं व्यवस्थित आहे. पण कुत्र्यांचं फार वाटतं, भटक्या कुत्रे कुठं काय खात असतील? कारण शिकारींना पण त्यांना काही नसतंय. आता पक्षी पण एवढे राहिलेले नाहीत. तर ते कसे जगत असतील हा प्रश्न नेहमीच पडायचा. आणि कुत्री जेव्हा फिरतात, गावाकडे कसं घरोघरी कुत्रे गेले की त्यांना भाकरी वगैरे टाकली जाते, ते भाकरी खातात. पण इथे शहरातल्या कुत्र्यांचा तसा प्रॉब्लेम मोठा असतो. घरोघरी जाता येत नाही त्यांना, नुसते रस्त्याने भटकत असतात. तर ते काय खात असतील, काय करत असतील, त्यांचे चेहरे ते बघून मला खूप वाटायचं की काहीतरी ह्यांच्यासाठी खरंच काहीतरी करावं का? पण मी तसं काही करू शकत नाही. ते आता तर सगळेजण म्हणतात भटक्या कुत्र्यांचा इतका उपद्रव वाढलेला आहे. कुणी काही त्यांना टाकत जाऊ नका, खरकटं टाकत जाऊ नका बाहेर, अमुक-तमुक. पण मला हे काही पटत नाही. शेवटी त्यांनी कुठे जायचं ना? तेही एका सृष्टीचा जीव आहेत. तर असे अनेक प्रश्न पडायचे. आणि मांजरं वगैरे येतात, आम्ही परगावी जातो म्हणून त्यांना पाळणं शक्य नसतं. पण तरी पाळल्यासारखी मांजरं यायची. आणि मग आपोआपच ते संवाद होत राहायचा, मानसिक संवाद. त्या कल्पनेतून मग हे एक-एक गोष्ट सुचत गेली. तिने कादंबरीचा आकार घेतला. आणि मला ती बरी वाटली म्हणून भगत सरांच्याकडे, कल्पनाताईंच्याकडे पाठवली. त्यांनी पण प्रकाशित करण्यासाठी होकार दिला. आणि खूप आनंद झाला. म्हणजे हा विषय खूप वेगळा आहे. म्हणजे धड प्राण्यांचा पण नाही, धड माणसांचा पण नाही, असं मिक्सिंग झालेलं आहे सगळं. त्यामुळे कोण स्वीकारतंय की नाही असं वाटत होतं. पण त्यांनी स्वीकारला. आणि छान आता पुस्तक पण छानच असं झालं असेल. त्याची PDF कॉपी वाचली मी, बघितली, छान झाली. आणि आता मी पण जास्त वेळ घेत नाही. आता सगळ्यांनी पुस्तक वाचलंच असेल. तर आता मी बस करते आणि बाकीच्यांना बोलू देत आता. धन्यवाद. थँक यू. थँक्यू मॅम, थँक्यू.